पुत्राची वार्ता शुभ ऐके जेवी माता, तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरिगुण. नादी लुब्ध झाला मृगदेह विसरला अंग, तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरिगुण. तुका मने पाहे कास विचे पिले माय, तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरिगुण. थोडा बेस द्या. समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम, जगन्नीत पाणी मंडनं मंडनानां. तरुण तुलसीमालां कंधरं कंजनेत्रं, सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. प्रथम नमन प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन प्रथम नमन. पांडुरंग करू प्रथम नमन प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. शुक्लां ब्रह्म विचार सार परमा माध्यम जगद्व्यापिनी, विना पुस्तकधारिणी भयतां जडंधकारापहा. हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां, वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिं प्रदा शारदां. महायोगपीठे तटे भीमरत्तां पुण्डरीकादातु मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं. परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं, नीलाम्बुजश्यामलकोमलाङ्गं सीतासमारोपितवामभागं. पाणोमासायतचारुचापं नमामि रामं रघुवंशनाथं. जय जय श्रीराधारमण, जय जय नवलकिशोर, जय गोपीचित्तचोर प्रभू, जय जय माखनचोर. दयांचे केली स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची बंधू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारून आता. पुत्राची वार्ता शुभ ऐके जेवी माता, तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरिगुण. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग. याचे यावत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवाचा उद्धार करण्याकरिता आपला देह अखंड जिजीवणारे वितराग संपन्न पंचमेध निर्माते महाराष्ट्रभूषण देहनिवासी जगद्गुरु जगद्वंदनीय सकल कंठभूषी ज्ञानेश्वरी जगद्गुरु तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा चार चरणाचा भगवान पंढरीश परमात्म्याकडे विनवणी विनंती करणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. या अभंगावर यथामती यथाअवकाश जशी जमेल अशा प्रकारे आपल्या नियोजित वेळेमध्ये सेवा करण्याचा प्रयत्न करूयात. सेवेपूर्वी परिहार द्यायचा तो म्हणजे असा पुण्यभूमी पावन क्षेत्र राजेगाव या आपल्या गावामध्ये भगवान राजेश्वराच्या या पवित्र दरबारामध्ये आणि राजेगावामध्ये आणि राजेशाही थाटामध्ये सुरू असणारा हा सप्ताह आहे. अतिशय गोड. गावाचं नाव राजेगाव आहे, भगवंतही राजेश्वर आहे, मग सप्ताही तसा राजा ऐश्वर्यासारखाच असला पाहिजे. आणि त्या गेटमधून आत आलं कीच प्रसन्नता येते बघा. नाही तर पाहिल्यानंतर आबा म्हणत होते तिकडून उभं राहतो, दोघं एका साईडनं. म्हणलं एवढं दिसायसाठी सुंदर केलं ना, असं कसं इकडून या तुम्ही, चांगलं दिसावं आहे का नाही. म्हणून असं एवढं सुंदर नियोजन गावकरी मंडळीने. मी 2018ला आलो होतो तुमच्याकडे, तेव्हा तिकडे कीर्तन होतं है ना, तिकडे कीर्तन होतं. पण आता या ठिकाणी एवढं वैभव आपण सगळ्यांनी उभं केलं. कार्यकर्त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा सर्व. आणि कोणतंही काम करायचं असेल तर मार्गदर्शक चांगला असला पाहिजे आहे का नाही. म्हणून आमचे हरिभक्त पारायण मला प्रत्येकाने तुम्ही आल्यावर सांगितलं बरं का, की आमचे आबा म्हणजे आमच्या घरचे सदस्य आहेत, आमच्या परिवारातले मेंबर आहेत. म्हणून आबांच्या मार्गदर्शनाने जोरदार टाळ्या वाजवा बरं का. हे बघा, हे इथं येणारी महाराज मंडळी काही सामान्य नाही, साधी नाही.
फक्त आबांनी एक एक फोन केला सगळ्यांना आणि कोणीच नाही म्हणलं नाही हा. म्हणून आबांच्या मार्गदर्शनाने आणि गुणीजनांच्या उपस्थितीमध्ये सुरू असणारा हा नामसप्ताह महाराष्ट्रातील नामवंत दुसरे गायक, नामवंत म्हणायचं कामच नाही आता, नाभिषेको सिंहस्य, सिंहाचा राज्याभिषेक करायची गरज नसते, हा जंगलचा राजा आहे, तो त्याच्या कर्तृत्वानं राजा होत असतो हा. मला माहिती होतं ते सनई वाजवतात, पण दुसरे महाराज त्यांना संधी देऊ शकले नसते आणि ते तुम्हाला ऐकायला मिळालं नसतं. म्हणून मी विचारलं त्यांना अगोदर, वाजवली का? म्हणे नाही. म्हणलं मग वाजवा, बरोबर आहे ना. सनई चौघडा आज जे जया पाहिजे ते मिळेल, असं आहे की नाही. म्हणून असे हरिभक्त पारायण वाघच आहे महाराज, आडनाव बी वाघच आहे ना. तुम्हाला लेट करंट आहे का? चला लक्ष द्या माझ्याकडे. हरिभक्त पारायण संतोष महाराज वाघ आहेत, महाराजांना धन्यवाद. आणि सगळी आमच्या पांचाळ गुरुजींच्या संस्थेतली महाराज मंडळी आहे. महाराष्ट्रातील नामवंत मृदंगवादक आणि माझे आवडती वादक बरं का. अतिशय आम्ही दोघांनी म्हणजे शिबी जेडवर कीर्तन केलेली हा. ती बी शिबी जेड माझी नाही, त्यांची शिबी जेड त्यांची, चालवायतून बसाय मी, आहे का नाही. अशा पद्धतीनं आम्ही त्या काळात आळंदीमध्ये कीर्तनं केली. असे माझे जिवलग मित्र चंदू महाराज पांचाळ गुरुजी आहेत. टाळ्या वाजवा गुरुजींसाठी सर्वांनी. स्टेजवर गुरुजी म्हणावं लागतं ना, विठाला विठाला. महाराज आहेत, पेटी मास्तर महाराज आहेत, इकडं खाली बसलेले महाराज आहेत, इकडं आमचे हरिभक्त पारायण शेळगाववरून काही मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. आमचे अनिल महाराज आणि महाराजांचं नाव काय? वैभव महाराज. वैभव महाराज आहेत संस्थेतले. छान वैभव आहे मग संस्थेतले, वा लक्ष देऊन आहे का. वैभव महाराजही आहेत. आणि तुम्ही सगळी श्रोते मंडळी आहे. बाहेरगावचे किती लोक आहे? हातवर करा बरं. बाहेरगाववरून आलेले करा, हातवर करा करा. मी वर्गणी नाही मागणार तुम्हाला, करा हातवर. महिलापैकी बाहेरगाववरून आले पाहुण्या महिला किती, हातवर करा बरं. वा, बरीचशी बाहेरगावची मंडळी आहे. तुम्हा सर्वांना धन्यवाद. तीनही सोशल मीडियाचे मालक आहेत या ठिकाणी, त्यांना सुद्धा धन्यवाद. साऊंडवाल्या दादांना सुद्धा धन्यवाद. आणि शेवेला सुरुवात. विठाला विठाला. सेवेकरता निवडलेला अभंग तुकोबारायांचा आहे. लक्ष देऊन कीर्तन आहे का. तुकाराम महाराज अभंगामध्ये जगाच्या मालकाकडे विनवणी विनंती करतात. पुत्राची वार्ता शुभ ऐके जेवी माता. पुत्राची शुभ वार्ता ऐकत असताना आईचं मन जेवढं प्रसन्न झालेलं असतं, माया हो लक्ष देऊन आहे का. पुत्राची शुभ वार्ता ऐकत असताना आईचं मन जेवढं प्रसन्न झालेलं असतं, भजन करताना माझं मन तेवढं प्रसन्न व्हावं. पुत्राची वार्ता शुभ ऐके जेवी माता, तैसे राहो माझे मन, गाता ऐकता हरिगुण. गातानाही मन प्रसन्न असावं आणि ऐकताना सुद्धा मन प्रसन्न असावं. हे जर कळलं नसेल देवा तर हरीण माहिती आहे सर्वांना, हो नाही काहीतरी पटापट बोलत चला. हरीण माहिती आहे सर्वांना. हां, आपल्याला लहानपणी दाखवायचे ते नाही. हां, लहानपणी म्हणायचे हरीण दाखवतो आणि कानाला धरून उचलायचे, आहे का नाही. ते हरीण नाही. जंगलामध्ये हरीण असतं बघा. पारध्याला हरणाला पकडायचं असेल तर पारधी हरणाच्या पाठीमागं कधी पळत नाही. मग त्याच्याजवळ एक बिन नावाचं वाद्य असतं आणि तो झाडावर बसून बिन वाजवत राहतो. आणि त्या बिनेचा नाद, बिनेचा नाद जसं पेटीचा नाद आहे म्हणून त्याच्यावर नाद ब्रह्म नाव आहे, तसं बिनेचा एक नाद आहे. आणि तो नाद ऐकण्यासाठी आसुसलेलं आतुरलेलं हरीण त्या बिनेच्या नादाकडे आकर्षित होतं आणि त्या झाडाखाली बिन ऐकत राहतं. तेवढ्यात पारधी भात्यातला बाण काढतो आणि त्या हरणाला मारतो. पण ते पडलेलं हरीण त्या पारध्याला म्हणतं, दादा माझा काहीच दोष नसताना तू मला मारलं. आता मारलं याच्याबद्दल तक्रार नाही, पण जोपर्यंत माझ्या शरीरात शेवटचा श्वास आहे तोपर्यंत तुझं बिन वाजवणं बंद करू नको, एवढीच माझी तुला या ठिकाणी विनंती आहे. बिनेचा नाद ऐकत असताना हरणाला मरणाचा विसर पडला. नादे लुब्ध झाला मृग, देह विसरला अंग, तैसे राहो माझे मन, गाता ऐकता हरी गुण. महाराज म्हणले देह जावो अथवा राहो पांडुरंगे, दृढ भावो चरण न सोडी सर्वथा, आन तुझी पंढरी नाथा, भक्त ऐसे जाना जे देही उदास. गेल्या शापास निवारोनी विषय तो त्यांचा, झाला नारायण नावडे जनधन माता पिता. हे जर कळलं नसेल देवा तर कासवीन माहिती आहे सर्वांना. कासविनीला स्तन नसतात बरं का. जरा लक्ष देऊन कीर्तन आहे का.
कासविनीला स्तन नसतात. मग कोणी म्हणाल कासविनीला जर स्तन नाही तर तिच्या पिलाला दूध कशातून मिळतं? तर कासवीन आपल्या पिलाला दूधच पाजत नाही वकील साहेब. मग कासविनीला ज्या पिलाला जर दूधच नाही मिळालं तर पिलू जगल कसं? तर महाराज म्हणले कशावर जगतं ऐका. कासवीन आपल्या पिलाकडं फक्त प्रेमानं पाहते आणि पिलू आपल्या आईकडं प्रेमानं पाहतं आणि त्या नजरेतून मिळालेल्या प्रेम पाहण्यावर ते पोरगं जगत राहतं. पण दोघं एकमेकाकडे जेव्हा पाहतात तेव्हा या जगाचा विसर त्यांना पडलेला असतो. एवढं एकाग्र होऊन ते एकमेकाकडे पाहतात. भजन करताना माझं मन तेवढं एकाग्र झालं पाहिजे. तुका म्हणे पाहे कासवीचे पिले माय तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरिगोन. कासविनीच्या पिलाची दुधाची भेट नाही. महाराज मानले दुधा नाही भेटी अंग संगे. कासवीचे बाळ वाढे कृपादृष्टी. दुधा नाही भेटी अंग संगे. दुधाची आणि त्याची भेट होत नाही आणि प्रेम नजरेतूनच कळत असतं बरं का. इथं बसल्यापैकी मी कुणाला आवडत नाही मी एका मिनिटात सांगू शकतो. अजिबात बागेश्वर बाबाकडे जायचं काम नाही. सीताराम गुरुजी आपकी पर्ची यही निकलेगी बालाजी की कृपा से, है क्या? इथं बसल्यापैकी मी कुणाला आवडत नाही मी एका मिनिटात सांगू शकतो. पण न आवडणारे येतीलच कशाला. ही सगळी प्रेमानं जमलेली मंडळी आहे. प्रेम नजरेतून कळत असता आणि रागसुद्धा नजरेतून कळतो. म्हणून काय माणसं म्हणतात ओ अशा नजरेने काय पाहता माझ्याकडे, काय वाईट केलं मी तुमचं? म्हणून म्हणतात नजर बदलो नजारे बदल जाएंगे, सोच बदलो सितारे बदल जाएंगे, कश्ती बदलने की जरूरत नहीं, तुम्हें खाली रूख बदलो किनारे बदल जाएंगे. नाही कळलं तरी वाजवा, चांगलं आहे. हां नाव बदलण्याची गरज नाही, नावेचा मार्ग बदला. तीच नाव याही किनाऱ्याला नेते आणि त्याही किनाऱ्याला नेते. याला दृष्टी सृष्टी न्याय म्हणतात. आणि असं आहे ना महाराज, फार सुंदर आहे. दृष्टीचं ऑपरेशन होऊ शकतं, दृष्टिकोनाचं नाही. पुन्हा एकदा ऐका, दृष्टीचं ऑपरेशन होऊ शकतं, दृष्टिकोनाचं नाही. दृष्टीच्या ऑपरेशनची व्यवस्था आहे. डोळ्यांनी पाहता यावं ही विज्ञानानं केलेली व्यवस्था आहे. पण त्यांना देवाचं रूपच पाहिलं पाहिजे ही व्यवस्था त्यांनी केलेली नाही. ती व्यवस्था परमार्थानं केली. डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे, तुम्ही आई कारे कान माझ्या विठोबाचे गुण. अवयवाला काय काय करायला लावायचं ही व्यवस्था परमार्थाकडे आहे. बरोबर आहे. म्हणून महाराज म्हणले लक्ष द्या माझ्याकडे. प्रेम नजरेतून कळत असतं. बरोबर आहे का नाही? प्रेम बोलण्यातून कळतं. एखादा आमच्याकडे पाहिलं की म्हणतं जय हरी महाराज जय हरी जय हरी, समजावं प्रेमळ आहे. एखादा आमच्याकडे पाहिलं जय हरी, समजावं हे वैतागलेलं आहे. जय हरीच पण दगड फेकून आणल्यासारखा लागतो. बरोबर. आवाजाचा टोन बदलला तरी अर्थ बदलत असतो. नजर बदलली की नजारा बदलत असतो. म्हणून तुका म्हणे पाहे कासवीचे पिले माय तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरे गुण. असा अभंगाचा सरळ अर्थ आहे. विठाला या पूर्ण अभंगामध्ये एक सिद्धांत आहे. सिद्धांत आहे दुसऱ्या चरणात आणि एक सिद्धांत पटवून देण्याकरता 3 दृष्टांताची नियुक्ती आहे. सिद्धांत आहे तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरिगुण. पहिला दृष्टांत आईचा मुलाचा, दुसरा दृष्टांत हरणाचा पारद्याचा आणि तिसरा दृष्टांत कासविनीचा आणि तिच्या पिलाचा. या 3 दृष्टांताच्या माध्यमातून एक सिद्धांत पटवून देण्याचं काम तुकोबाराय करतात. लक्ष देऊन ऐका. परमार्थ हा जो विषय आहे हा शरीरातल्या कुठल्याच अवयवाचा नाही. परमार्थ विषय आहे मनाचा. पुन्हा एकदा ऐका. परमार्थ विषय आहे मनाचा आणि करावा लागतो मनासाठीच. लोक म्हणतात परमार्थात आल्यानंतर माणूस बदलला, मग त्याला काय शिंग फुटतात का शेपूट येते? बोला. परमार्थात आल्यानंतर होतं काय? परमार्थात आल्यानंतर मनात परिवर्तन होतं आणि मनात परिवर्तन व्हावं याच्याकरता परमार्थ आहे. ऐकताय ना? मनात परिवर्तन होण्याकरता परमार्थ आहे, पण करावा लागतो मनानेच. हे महत्त्वाचं आहे. तो मन हे मीची करी माझी भजनी प्रेमधरी सर्वत्र नमस्कारी मज एकाते मयेव मन आधस्व मय बुद्धी निवेशा निविशेषशी मयेवा थोर न संशय. हा पहिल्यांदा तुझं मन मला दे. बरोबर आहे ना? मन दे, बुद्धी दे, प्राण दे आणि सर्वस्वाने मला भज, तेव्हा तुला माझी प्राप्ती होईल. म्हणजे परमार्थ मनाने करायचा आणि मनासाठीच करायचा. उदाहरण सांगतो म्हणजे कळेल. माया हो, तुम्ही शेतात गेल्यानंतर तुमच्या पायात जर काटा मोडला तर तुम्ही सुई आणायला घरी येता का? बोला ना. तुम्हाला बोलता येतं ना? मग बोला ना. नवऱ्याला जेवढं जोरात बोलता तेवढं तो जोरात बोला. त्याचा तर आवाज एका मिनिटात दाबते म्हणा. इथं कशी बोलू तशीच बोल माया. आता आहे का नाही? हा सुई आणायला घरी येता का माया हो? नाही. मग काय करता? शेतातला दुसरा काटा घेता आणि काट्याने बोला बोला काट्याने जमतं तुम्हाला? अरे वा.
हे तुम्हाला जेवढं जमल तेवढं कुणालाच जमणार नाही. काट्याने काटा काढता. मला सांगा, एका काट्याचा त्रास कमी व्हावा म्हणून दुसऱ्या काट्याचा काय केला? आधार घेतला. तसं एक मन देवाकडे नेण्यासाठी काट्याने जसा काटा काढायचा तसं मनासाठीच मनाने भजन करायचं. कळलं माझं बोलणं? मनासाठीच मनाने भजन करायचं. पण महाराज म्हणले हे मन देवाकडे यायला तयार होत नाही, कारण याच्यासारखं चंचल या जगाच्या मन चंचलाचा पळ जाता येता नदके मेळ जाता नदके मेळ जाता नदके मेळ मन चंचलाचा पळ जाता येता नदके मेळ जाता येता नदके मेळ जाता येता नदके मेळ मन चंचल चपळ जाता येता नदके मेळ जाता येता नदके मेळ जाता येता नदके मेळ मन चंचल चपळ जाता येता नदके मेळ जाता येता नदके मेळ जाता येता नदके मेळ नदके मेळ नदके मेळ. मन चंचल चपल जाता येता न लगे वेळ. या मनाला कुठं जायला आणि यायला वेळ लागत नाही. हा, लक्ष द्या माझ्याकडे. चंचल मी मन कृष्ण प्रमाति बलवत दृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायोरिव सुदुष्करम. या मना एवढा वेग या जगाच्या पाठीवर कशाला नाही. बोलत चला. आता इथून जर हैदराबादला जायचं असेल, मी आलो आता तिथून, बरोबर आहे. इथून हैदराबादला जायचं असेल बसनी तर किती तास लागतात अंदाजे? हां, 10 तास, बरोबर आहे ना. इथून बसनं हैदराबादला जायचं असेल तर 10 तासाचा प्रवास आहे. स्वतःच्या गाडीनं जायचं असेल तर 1-2 तास कमी लागू शकतो. 8 तासाचा प्रवास होईल, बरोबर आहे. आणि इथून विमानाची जर व्यवस्था असती, राजेगाव टू हैदराबाद विमानाची जर व्यवस्था असती तर किती वेळ लागला असता? 1 तास. आणि राजेगावला विमानतळ होणार आहे. नाही, मी जबाबदारीनं बोलणारा माणूस आहे. मी असं काही मोकार वायफट बोलणारा नाही. राजेगावला विमानतळ होणार आहे, पण मी मुख्यमंत्री झाल्यावर. तुम्ही करा, आम्ही कामाने उत्तर देऊ अध्यक्ष महोदय. टीकेत वेळ घालवणं आमचा धर्म नाही. टीका करणाऱ्यांना लखलाभ आहे. आम्ही योजना घेऊन जनतेच्या समोर जाऊ आणि 2024 जिंकून दाखवू अध्यक्ष महोदय. असंच असतं ना ते. विमानाची व्यवस्था असते तर 1 तासाचा वेळ लागला असता. मनाला हैदराबादला जायला किती वेळ आहे बोला? अहो, हैदराबाद मनेपर्यंत गेलं आणि रामोजी फिल्म सिटी फिरून पुन्हा मंडपात आलं. मनाला कुठं जायला आणि यायला वेळ लागत नाही. ये मन बड़ा चंचल है कैसे तेरा भजन करूं, कैसे तेरा भजन करूं. जितना इसे समझावो उतना ये मचल जाए. सच कहता हूँ सच कहता हूँ सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए. राधे तेरे चरणों के कर धूल जो मिल जाए. सच कहता हूँ सच कहता हूँ सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए. तकदीर बदल जाए. तकदीर बदल मन बडा चंचल आहे. महाराज म्हणले या चंचल मनाला तुझ्याकडे आणण्यासाठी प्रयत्न करतोय. ऐका, माझ्याकडे लक्ष द्या. या मना एवढं चंचल आहे, काहीच नाही या जगाच्या पाठीवर. एक क्षण शांत राहत नाही बरं का. एक क्षण त्या मॅटवर बसलेले असले तर त्याला छिद्र तरी पाडल. मनाचा स्वभाव बघा. शेजाऱ्याला चिमटा तरी काढल, बरोबर आहे. आता ह्या बाया वस्तीवरून कीर्तनाला आल्या, बरोबर आहे ना. मग गडबडीनं निघाल्या, कुलूप लावलं पण झटका द्यायचा राहिला. ती इथून घरच्या कुलपाला झटका देती, बरं तो झटका कधी आठवल मिळ नाही. हा महाराज एखादीचं कीर्तन तर झटक्यातच जातं. हां, लक्ष देऊन ऐका. मनाचा स्वभाव आहे तो. मनाचा स्वभाव आहे.
या बाया कीर्तनात जरी बसलेल्या असल्या तर शेजारणीची साडी घेतात. माय कोणच्या दुकानावरचं सूत हे हो, इथं चालतं बरं काय, मग तू दुकानात कामाला राहायला पाहिजे होतं. बरोबर आहे ना. हा मनाचा स्वभाव आहे. मी काही तुमच्या चुका काढत नाही. हा मनाचा स्वभाव सांगतोय कसा आहे. लक्ष देऊ नाही का. माणसं बहिर दिशेला जरी गेले तर शांत बसत नाही, काडी घेतात आणि जमीन उकरतात. एखादा जर म्हणला काय करायला, तो म्हणतो उद्या पेरायचंय, वल कुठपर्यंत पाय लागलो. मान चळ न मोडे काडी, अगोदरची खोडी मी करत नाही. हा लक्ष द्या. महाराज म्हणले एक क्षण मन शांत राहत नाही, याच्या एवढा चंचल या जगाच्या पाठीवर दुसरं काहीच नाही. हा लक्ष देऊन ऐका बरं का. देखना इंद्रियों के न घोड़े भगे, उनमें हरदम ये संयम के कोड़े पड़े, अपने रथ को सुमार्ग लगाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो, याद आएगी उनको कभी ना कभी, कृष्ण दर्शन तो देंगे कभी ना कभी, ऐसा विश्वास मन में जगाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो, मन को विषयों के विष से हटाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. एक ना एक दिवस त्या जगाच्या मालकाला माझी आठवण येईल. वा 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 वा, टाळा वाजवा यांच्यासाठी. डाला महाराज म्हणले लक्ष देऊन ऐका बरं का. 10 इंद्रियाचा रथ आहे, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, पण याचा रिमोट कंट्रोल आहे मनाच्या हातात. मन इंद्रियाचा राजा, मनुराजा एक देहपुरी, या देहपुरीचा राजा मन आहे आणि या मनावरच सगळं आहे. महाराज कळतं माझं बोलणं. बघा बरं का मनाचा स्वभाव कसा आहे. पैसे मोजताना एकाग्र होतं, माळ जपताना कुठं बी जातं. मी असं प्रॅक्टिकल बोलेल तुम्हाला, हे का नाही. पैसे मोजताना एकाग्र होतं आणि माळ जपताना कुठं बी फिरून येतं. असा आहे ना मनाचा स्वभाव आहे. आणि या मनाचं काय सांगता येत नाही महाराज. असं आहे आबा मनासारखं वागायला गेले तर जगाला त्रास होतो. फार लक्ष देऊन ऐका, गोड आहे. मनासारखं वागायला गेलं नाना की जगाला त्रास होतो, आणि जगासारखं वागायचं ठरवलं तर मनाला त्रास होतो. तुम्ही ठरवा, तुम्हाला मनाला खुश ठेवायचं का जगाला खुश ठेवायचं. मी आज एवढ्या अडचणीतून एवढी धावपळ करून आलो फक्त आबासाठी. खरं सांगतो मी, माझी फ्लाईट मिस झाली सकाळी आणि काय करावं कळत नाही. बरं आज सकाळची फ्लाईट मिस झाल्यावर पुन्हा हैदराबाद टू पुणे संध्याकाळी 10 वाजेपर्यंत दुसरी फ्लाईटच नाही. मग काय करावं म्हणलं बाबा मुंबईची पण दे, पण मला जावं लागेल आहे का नाही. मग जगाला खुश ठेवायचं असेल तर दिवसभर जेवाय बी मिळत नाही. माझं बोलणं कळलं का तुम्हाला. आजचा प्रसंग या जगाला खुश ठेवायचा असेल तर मनाला त्रास होतो, आणि मनाला खुश ठेवायचा असतं तर एक फोन करायला पाहिजे होता. जमत नाही. विठाला विठाला हा मनाचा स्वभाव आहे महाराज. भलतिया सवे धावे सैराट अर्ची. हा बरोबर आहे ना. हा मनाचा स्वभाव. भलतिया सवे धावे सैराट, धरिताही परी आवरेना. या मनाला आवरण्याचा प्रयत्न करा, पण हे आवरल्या जात नाही. लक्ष देऊन ऐका बरं का, हे मन आवरल्या जात नाही. काय काय करी तो या मना परिणय के नारायणा, परिणय के नारायणा. काय काय करी तो या मना परिणय के नारायणा, काय काय करी तो या मना परिणय के नारायणा. परिणय करे विवंचना पतनाने आदरी, करुण त्याची करी विवंचनाने उपतना आदरिले. भलतिया धावे सैराट, भलतिया धावे सैराट, भलतिया धावे सैराट, भलतिया धावे सैराट. काय काय करी तो या
या मना परिनायके नारायणा करू नये त्याची करी विवंचना नेऊ पतना आदरिले. मन एक क्षण शांत राहत नाही. माझ्याकडे लक्ष द्या. फक्त जे करायचं ते करत नाही. मनानं कीर्तन ऐकाय पाहिजे का मिक्सरकडे पाहायला पाहिजे? पण ते पाहतं, त्याला काही घेणं देणं नाही, काय नाही. बरोबर आहे का नाही? मनाचा स्वभाव आहे हा महाराज. बरोबर आहे ना? हा मनाचा स्वभाव आहे. लक्ष द्या बरं का माझ्याकडे. म्हणजे मन देवाकडे यायला तयार होत नाही. अमृताहुनी गोड बोला नाम तुझे देवा. पण मनावरच बोलायचंय, मनावर घेऊन आहे का? महाराज म्हणले अमृतापेक्षा देवाचं नाव गोड आहे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, पण मन माझे केशवा काबाने घे. जीवे गोड 3 अक्षराचा रस, अमृत जयाच फिके पुढे. नामामृत गोडी वैष्णवाला धले. महाराज म्हणले लक्ष द्या, अमृतापेक्षा देवाचं नाव गोड आहे. किती गोड गोड तुझे नाम, किती गोड गोड तुझे नाम, किती गोड गोड तुझे नाम, किती गोड गोड तुझे नाम. माझ्या विठ्ठला, माझ्या विठ्ठला, माझ्या विठ्ठला, माझ्या विठ्ठला. किती गोड गोड तुझे नाम, किती गोड गोड तुझे नाम, किती गोड गोड तुझे नाम, किती गोड गोड तुझे नाम. किती गोड गोड तुझे नाम. माझ्या विठ्ठला, माझ्या विठ्ठला, किती गोड गोड तुझे नाम. देवाचं नाम गोड आहे. गोड तुझे रूप, गोड तुझे. देवाचं नाव गोड आहे, पण घ्यायला आवडतं का? नाही. दारू कडू आहे, पण सोडायला आवडती का? बोला ना. दारू कडू आहे का नाही? एवढा सज्जनपणाचा आव आणून काय करायचं आपल्याला? हां, जे माहीत आहे ते बोला. त्याला काय असतंय? वकिलाला कायदे माहीत असावे, कायद्यात वकील अटकू नये. बरोबर आहे ना? बरोबर आहे का नाही सांगा? दारू कडू आहे का नाही? बोला. कडू आहे ना? एकाला बायको रोज म्हणायची दारू पिऊ नका, दारू पिऊ नका, दारू पिऊ नका, दारू पिऊ नका, दारू पिऊ नका. ते वैतागलं एक दिवस आणि बायकोला झाकणभर दारू पाहिजे. त्या बाईन केलं किती कडू आहे म्हणे. तो म्हणे तुला आज कळलं काय दुःख मी कसं पचवत असेल. मी काय एन्जॉय म्हणून थोडाच पितो, मला माहिती आहे. काय बी करतील पण पेतील एवढं नक्की आहे. 5G विनोद आहे, जरा इज्जत ठेवा विनोदाची. हां, एक बाई नवऱ्याला म्हणे अहो हे दारू पिता हे चांगलं नाही. तो म्हणे मलाही कळतं का हे दारू वाईट आहे, मलाही कळतं हे दारू वाईट आहे. बायको म्हणे मग सोडत का नाही? तो म्हणे या देशाचा ढासळत चाललेला अर्थव्यवस्थेचा कणा मला पाहत नाही. तो मजबूत करण्यासाठी मला करणं भाग आहे. हां, 1500 रुपये महिना चालू झाला तर 10 बियर वाढली. विठाला विठाला. लक्षात ठेवा बघा मला काय सांगायचं. अमृतापेक्षा देवाचं नाव गोड आहे, पण घ्यायला आवडत नाही. दारू कडू आहे, पण सोडायला आवडत नाही. विषय विषयाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू. कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. देवाचं नाव गोड आहे, पण कडू वाटतं. विषय कडू आहे, पण गोड वाटतात. एका वाक्यात बोलू, ज्याच्या अंगात ताप आहे त्याला भोजन गोड लागत नाही, आणि ज्याच्या अंगात पाप आहे त्याला भजन गोड लागत नाही. एवढा सुंदर जरी सप्ताहित होत असेल तर गावातल्या सर्वांना बरं वाटतं असं समजू नका. काय ना ते लाईटिंग पाहिल्यावर जळजळ होत असेल महाराज. बरोबर आहे ना? कशाला लाईटिंग टाकायची? सप्ताह करायचा तर लाईटिंगची गरज काय? अरे तुझ्या घरी वास्तुशांती असल्यावर घरावर लाईटिंग टाकायची गरज काय? हां, तुझ्या घरचा उत्सव आहे तेव्हा तुझ्या घरावर लाईटिंगची गरज काय? तुझ्या घरी लग्न आहे तेव्हा त्या मंडपात लाईटिंगची गरज काय? काय इंदोरीकराच्या भाषेत जर सांगायचं झालं तर लाईटिंग असली तरच पोरं होतात का? असं त्यांच्या भाषेत. बरोबर आहे का नाही? लक्षात ठेवा. बरोबर आहे. काय गरज आहे महाराज मला सांगा बरं. का वैभव नसावं परमार्थाचं? ज्या गोष्टी आपल्याला लागतात त्या देवाला का नसाव्यात? बरोबर आहे. पण आवडत नाही काही लोकाला. हे सप्ताह चालला म्हणजे सर्वांना बरं वाटतं असं समजू नका. काही ना ते पॉम्पलेट पाहिलं की असं धरतात. 8 दिवस झोपू देत नाहीत रे. आता आहे तो मर गावाच्या बाहेर जाऊन पडा 8 दिवस. गावात येऊ नको. ह्या दुर्योधनाच्या अवलादी आपल्याच आहे बघा.
आपले लोक आपल्या गोष्टीला विरोध करतात ही शोकांतिका महाराज. आपले लोक आपल्या गोष्टीला विरोध करतात ही शोकांतिका आहे. तुका म्हणे नाड पाप ठाके हिता आड. महाराज म्हणले पाप असलं ना भजन आवडत नाही, भजन आवडत नाही, कीर्तन आवडत नाही, सप्ताह आवडत नाही, काही नाही महाराज. लक्षात ठेवा, विषयाच्या सुखात गुर फटल्यामुळं ऐका म्हणून महाराज म्हणले विषयाच्या सुखामुळं देवाचं नाव कडू वाटतं आणि विषय गोड वाटतात. विठाला विठाला. भगवंताच्या नामाची गोडी लागली पाहिजे म्हणून म्हणतात जीवडा दो दिन का मेहमान कब सुमरोगे अब तुम कब सुमरोगे अब तुम जीवड़ा जीवड़ा दो दिन का मेहमान अब जीवड़ा जीवड़ा दो दिन का मेहमान अब तुम अब तुम कब सुमरोगे अब तुम कब सुमरोगे भगवंताचं भजन करणं गरजेचं आहे म्हणून म्हणतात कधी लागेल रे वेड्या तुला गोडी गोडे गोडे अभंगाची बघून घे सावळी मूर्ती अशा त्या पांडुरंगाची मनोभावे भजन तू कर प्रभूच्या लाग चरणाला प्रभूच्या लाग चरणाला करून घे भक्तीने शुद्धी तुझ्या त्या अंतरंगाची कधीला हाताच्या पांडुरंगाची कधी लागेल रे वेळा तुला गोडी अभंगाची. भजनाची गोडी लागणं गरजेची आहे पण महाराज म्हणले ते भजनाची गोडी लागाय तयार होत नाही. का होत नाही महाराज त्याचे कारण सांगतो आहे का. भजन करायला आवडत नाही ना मनाला. मनाला भजन करायला का आवडत नाही. अनादिकालापासून विषयाचे संस्कार मनावर असल्यामुळं भजनाकडं देवाला भजनाकडं मनाला जायला आवडत नाही पहिलं कारण. दुसरं
बंधनं आवडत नाही म्हणून देवाकडे जात नाही, आणि तिसरं स्वातंत्र्य शिल्लक राहत नाही म्हणून देवाकडे जात नाही. पहिलं कारण विषयाचे संस्कार. अनादि संसार मायेच्या ठाई. अनादिकालापासून मनावर विषयाचे संस्कार आहे का नाही? बोलत चला बरं का. आपल्या घरात लहान लेकरावर परमार्थाचे संस्कार आहे का विषयाचे संस्कार आहे? संसाराचे संस्कार आहे ना. अहो संस्कार घरात कशाचे आहे? अभ्यास कर. कशाला? अरे अभ्यास नाही केल्यावर नोकरी नाही लागणार. मग नोकरी नाही लागली तर पोरगी कोण देईन? म्हणजे नोकरी पोरीसाठीच, बाकी काही घेणं देणं नाही. बरोबर आहे ना. म्हणजे हे घरातले संस्कार कसे आहे? लग्नाचे, परमार्थाचे का विषयाचे? संसाराचेच ना. वर्षाचं लेकरू असतं, एका वर्षाचा आवा, आणि ती त्याची आई त्याला खेळवते. एका वर्षाच्या लेकराला बरं, आणि त्याला असं बघते, त्याला मामाची पोरगी बायको करायची, दमधर. कोणाची करायची आणि कुठून आणायची तो सांगायचं काम पडणार आहे? एका वर्षाच्या लेकराला बायको कळत असती का? बोला. एका वर्षाच्या लेकराला बायको कळते का? मग लहानपणापासून त्याच्या डोक्यात कोण घातली बायको? बोला ना. कुणी घातली? आईने. भावाची मुलगी आली का? ही तुझी बायको. शेजाऱ्याची मुलगी आली का? ही तुझी बायको. ऐका. शाळेतली मैत्रीण आली का? ही तुझी बायको. अजून पाहुण्याची पोरगी आली का? ही तुझी बायको. अरे पाळण्यात जर बायकोचे पोरीच्या आवडीचे संस्कार आहेत तर 3 वर्षाच्या लेकरावर बलात्कार नाही होणार तर होणार काय? ही टाळ्या वाजवण्याची गोष्ट आहे, खेदाची गोष्ट, दुःखाची गोष्ट आहे. ऐका. बरोबर आहे. तुम्ही म्हणसाल कायदा. कायदा आहे तिथं पळवाट आहे, वकिलाला माहिती आहे. आणि जेव्हा तुम्ही एखाद्या सिच्युएशनला सामोरं जात असताना तेव्हा तुमच्या डोक्यात ज्ञान, कायदा आणि शिक्षा हे काहीच नसतं महाराज. जेव्हा तुमच्या मनात ठरलं मला हे करायचं आहे तेव्हा तुमच्या समोर कायदा, पोलीस, शिक्षा हे काही येत नसतं. हे कायद्यानं तर थांबेल, याच्यात काही शंका नाही. कायदा असलाच पाहिजे, आळा बसलाच पाहिजे. पण शोकांतिका आहे. ऐका. या 10 दिवसात जवळपास 11-12 घटना घडल्या महाराज. अरे एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजानं विरोधकाची सून बोळवण करून पाठवली, ही आपली संस्कृती आहे. आणि एकीकडे अरे ज्या लेकराला शब्दाची भाषा कळत नाही अशा लेकरावर जर अन्याय होत असतील या महाराष्ट्रात, छत्रपती स्त्रियांचा सन्मान करणारे राजे या भूमीत होऊन गेले. या लक्ष देऊन ऐका बरं का. जगाच्या पाठीवर प्रत्येक राजाच्या दरबारात बाई नाचली, पण एक राजे होते छत्रपती शिवाजी महाराज, त्यांच्या दरबारात बाई नाचली नाही. शिवाजी महाराज बाया नाचवणारे राजे नसून बाया वाचवणारे राजे होते, एवढं लक्षात ठेवा. किती शोकांतिका आहे महाराजी. आणि अशा खटल्याला जर 4-4 आणि 3-3 वर्षे लागत असतील तर हे दुर्भाग्य आहे. परवा 2-4 आमदार कीर्तनाला होते माझ्या. मी विनंती केली त्यांना, साहेब अशा जर घटना घडत असतील तर याचा FRI घ्यायला 11 आणि 12 तास नाही लागले पाहिजे. अरे कोणी आपल्या 3 वर्षाच्या लेकराला पुढं घालून काही करणार आहे का? लक्षात ठेवा. आणि दुसरी गोष्ट मी सांगेन तुम्हाला, लक्षात घ्या. अशा माणसाला चौकात फाशी झाली पाहिजे, त्याच्याशिवाय हे जमणार नाही. चौकात फाश्या झाल्या पाहिजे. 140 करोड जनता आहे भारताची. अरे अशी 10-20 रोज जरी मेले तर काय फरक पडणार? आणि जगून करायचे काय? पुन्हा महाराष्ट्रावर यायचं कर्ज? याला ठेवून करायचं काय महाराज? ही दुर्भाग्याची गोष्ट आहे. घरातले संस्कार फार महत्त्वाचे आहे. तुम्ही म्हणसाल जगातल्या वाईट गोष्टी आपण बंद करू शकत नाही. जगातल्या वाईट गोष्टी आपण बंद करू शकत नाही. चांगलं करणं आपल्या हातात आहे. तुम्ही चांगलं करा. एका आईनं पोरावर लहानपणी संस्कार दिले, हे हिंदवी स्वराज्य व्हावं ही श्रींची इच्छा. श्रींची म्हणजे शिवाजी महाराजाची नाही, माँसाहेब जिजाऊची इच्छा होती. अरे शिवाजी महाराजाला काही माहिती होतं स्वराज्याची गरज आहे? शिवाजी महाराजाला थोडी उणीव भासली होती, ती माँसाहेबाला उणीव भासली होती. सोपान महाराजाला नव्हतं माहीत कीर्तनकार व्हावं, बापानं ठरवलं होतं पोरग कीर्तनकार करायचं. बापानं ठरवलं होतं. मला काय माहिती या फील्डमध्ये यावं, इकडे येऊन कीर्तन करावं, मी एवढा मोठा होईल हे मला माहीत होतं नाही. लक्षात ठेवा. त्यासाठी हे बघा, आपला बाप कोण असावा आपल्या हातात नसतं, पण आपल्याला कुणाचा बाप व्हायचं हे आपल्या हातात असतं. तुम्ही ठरवा. तुम्हाला वारकऱ्याचा बाप व्हायचं का बलात्कार्याचा बाप व्हायचं तुम्ही ठरवा. हे गरजेचं आहे. आता या पोरायनं नाही कीर्तनकार हो द्या, नाही गायक हो द्या, नाही वादक हो द्या, चांगला माणूस झाले तरी बाद झाले. चांगल्या माणसाची कमतरता आहे आज. चांगला माणूस होणं गरजेचं आहे. कुणाचा जन्म आम्हाला काय देऊन गेला सांगता येत नाही, पण छत्रपती शिवाजी महाराजाचा जन्म आम्हाला स्वराज्य देऊन गेला हे विसरता कामा नाही महाराज.
स्वराज्य जर मिळाला असेल तर ही छत्रपतीजी पेक्षा मासाहेब जिजाऊची कृपा आहे. मासाहेब जिजाऊची कृपा आहे की राजावर लहानपणी तसे संस्कार दिले. मग आपल्या लेकरांवर घरात संस्कार चांगले पाहिजे ना. ऐका, माणसाजवळ नुसती कार असून चालत नाही, संस्कार सुद्धा लागतात. आणि कार चालवण्याचे संस्कार नसले की 2-2 महिने कारीच्या बातम्यात जातात. मग ती पुण्यातली पोर्शे असो नाही तर मुंबईतली मर्सिडीज असो, बरोबर आहे ना. एक कार चालवण्याचे संस्कार नसेल तर ती कार कुटुंबाला सुद्धा उद्ध्वस्त करू शकते, एवढं लक्षात ठेवा. विठाला विठाला महत्वाचं आहे. लहानपणापासून जे संस्कार आहे घरात ते कोणाचे? परमार्थाचे नाही हो, संसाराचे संस्कार आहेत. मग महाराज म्हणले भजन कीर्तन करायचं म्हणजे काय हे सगळं सोडून द्यायचं का? लेकरं बाळ हे काही नदीत नेऊन टाकायचे का महाराज? नाही, अजिबात नाही. आसोने संसारी बोला, जे पाठ आहे ते बोला. जिवे वेगू करी वेदशास्त्र उभारी, बाया सदा संसारी असावे, आसोनी नसावे. भजन करावे वेळोवेळा, सत्यवादी करी संसार सकळ. आलिप्त कमळ जळी जैसे पक्षी अंगणी उतरती, ते का गुंतोनिया राहती. तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. पक्षी येतात अंगणातले दाणे टिपतात आणि उडून जातात, गुंतून राहतात का? बोला, पक्षी गुंतून राहतात का? नाही. पक्ष्यांनी आणि पक्ष्यांनी गुंतून राहूच नाही. नाही कळलं? विकासाच्या मुद्द्यावर हालचाल करायला अडचण नाही महाराज, बरोबर आहे का नाही? पक्ष्यांनी आणि पक्ष्यांनी गुंतून राहून ते राहतच नसतात, बरोबर आहे. संसारात कसं राहावं? दह्यात पडलेल्या केशासारखं राहावं. माया हो, दह्यात पडलेला केश काढाय कष्ट लागतात का? नाही. धरला की अलगद बाहेर येतो. बरं, दह्यातून काढलेल्या केशाला दही लागलेलं राहतं का? नाही. एकदम क्लीन होऊन बाहेर येतो तो. हां, जसं पक्ष बदललं की क्लीन चिट मिळते ना, बस तसं एकदम क्लीन होऊन बाहेर येतो तो, बरोबर आहे का नाही? मग आता दह्यातल्या केशासारखं संसारात राहावं. पण माणसं संसारात दह्यातल्या केशासारखे नाही राहत. वाळलेल्या बाजरीच्या भाकरीत केस अटकावा. तुटून येतो का सुटून? तुटून. सुटून नाही. गुळाच्या भेलीला चिकटलेला मुंगळा तुटून का सुटून? तुटून. सुटून नाही, अर्धा भेलीलाच राहतो. कीर्तनात आलं तरी भेलीजवळच बसतो. हे बऱ्याचशा मुंगळ्या याला कीर्तन झाल्यावर कळत. हां, बरोबर आहे ना. सोडाय तयारच होत नाही महाराज बेलीला, आहे का नाही? मग आता या बेलीला सोडलं पाहिजे. आता या वाळलेल्या ज्वारीच्या भाकरीतला केस काढायचा असेल तर काय करायचं? थोडं भाकरीवर पाणी मारा, भाकर नरम बनवा. भाकर नरम झाली की केस धरान काढा, तुटणार बी नाही, कष्ट होणार नाही. तसं या विषयात गुंतलेल्या मनाला एकदम देवाकडे आणायला तर नाही जमणार. हळूहळू ढाळे ढाळे थोडं भक्तीचं पाणी मारा. पहिल्या वर्षी छोटा सप्ताह करा, थोडा ओलावा मिळू द्या. मग थोडासा मंदिराच्या बाहेर आणा, अजून ओलावा मिळेल. मग मंदिराच्या बाहेर 1-2 वर्षे चालू द्या. थोडा ओलावा मिळाला की तो इथं येईल आणि इथून 10 एकरात जायला वेळ लागणार नाही, एवढं लक्षात ठेवा. हळूहळू मग देवाला विनंती करा, देवा माझं मन संसाराच्या व्यसनात गुंतू देऊ नको. देवा माझे मन लागू तुझे चरणी, संसार व्यसनी पडोले. हो संसार व्यसनी पडोले. देवा माझे मन तुझे चरणी, संसार व्यसनी पडोले. वा संसार व्यसनी पडोले. देवा माझे मन लागू तुझे चरणी, संसार व्यसनी पडोले. संसार व्यसनी पडोले. देवा माझे मन तुझे चरणी, संसार व्यसनी पडोले. संसार व्यसनी पडोले. वा. देवा माझे मन बोला लागो तुझे चरणी, संसार व्यसने पडोने. दे प्रपंच सरो, चित्त तुझे पायी मुरो. ऐसे करिगा पांडुरंगा, होद्धरंग वाविरंगा. आहे का नाही? बरोबर आहे ना? लक्षात ठेवा. भगवंताला विनंती करा, माझे चित्त तुझे पायी राहे, ऐसे करी काही. राधे 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 बोल मना, तन का क्या पता. राधे 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 बोल मना, तन का क्या पता.
मनाचा काय भरोसा, मनाला सांगा भजन करायचं, पण हे मन भजन करत नाही विषयाच्या सुखात गुंतल्यामुळं. दुसरं कारण, मनाला बंधनं आवडत नाही. बंधनं नको आहे ना आज कोणाला. परमार्थ म्हणलं की बंधन आहे, आणि आज बंधनं कोणाला नको आहे. माळ घातली पाहिजे, बंधन आहे, बरोबर आहे ना. काय म्हणतात नाही, आमची मनाचीच माळ आहे. हां, मनाचा आणि पोत्याचा हिशोबी तर जमत नाही. एखादी बाई म्हणले मी सगळं काम करते घरचं, पण मंगळसूत्र घालणार नाही. हां, मान्यता आहे का तिला? नाही ना. माळ पाहिजे. गळ्यात सोन्याची चैन असेल तर चोराचं लक्ष तुमच्यावर जाईल, पण गळ्यात तुळशीची माळ असेल तर पांडुरंगाचं लक्ष तुमच्यावर राहील. एवढी ताकद आहे त्या माळीमध्ये, लक्षात ठेवा. माळ घातली पाहिजे. हे बघा, जाऊ द्या, ती जास्त लागेल तुम्हाला. विठाला विठाला. म्हणजे बंधनं आज कोणाला आवडत नाहीत ना. आज बंधनं नको आहेत महाराज कोणाला. मला सांगा, सासूचं सुनेचं पटत नाही का? त्याच्या काय मंत्रिमंडळाचा विस्ताराचा वाद आहे का? पक्षचिन्हाचा वाद आहे का? विधानसभेच्या तिकिटाचा वाद आहे का? आरक्षणाचा चेंडू यांच्या दालनात आहे? यांचा वाद होण्याचं कारण काय? सासूचं सुनेचं भांडण का होतं? ऑल ओव्हर सगळे कारणं बघा, पण त्याचा एक मुद्दा लक्षात येईल तुमच्या. सासूला वाटतं सुनेनं बंधनात राहावं, आणि सुनेला वाटतं हिनं मला मोकळं जगू द्यावं. याच्यापेक्षा मोठं कारण भांडण होण्याचं नाही. सासूला वाटतं मी जसा पदर घेते तसं माझ्या सुनेनं घ्यावा, ह्या अपेक्षा आहेत बरं का. बरोबर आहे. बरं, दिवसभर स्कार्फ बांधाय जमतून पदर घ्यायला काय अडचणी? बरोबर आहे. सासूला वाटतं मी जसा पदर घेते तसं माझ्या सुनेनं घ्यावा, मी जसं मोठं कुंकू कपाळावर लावते तसं माझ्या सुनेनं लावावं. आता मोठं कुंकू कपाळावर लावल्यामागं काय कारण आहे? जेवढं मोठं कुंकू तेवढं मोठं माझ्या धन्याचं आयुष्य असावं, हा त्याच्या मागचा एक भाव आहे. याच्यापेक्षा काय? हा त्याच्या मागचा एक भाव आहे. पण आता धनी एवढा बारीक करून ठेवलाय, दुर्बिणीनं पाहावं लागतो धनी आहे का नाही. मग त्या धन्याचं काय खरं आहे महाराज? एवढा बारीक केल्यावर तो राज भिगवून होऊन येईल का नाही? शाश्वती नाही त्याची. बरं, त्या धन्याचं अवघड काम झालंय. बाथरूमच्या भिंतीला धनी, कपाटाच्या आरशाला धनी. बरोबर आहे ना. मिळत नाही महाराज, त्या धन्याला इज्जतच राहिली नाही बघा. बरं, काही ठिकाणी तर धनी बी मॅचिंगचा झाला आहे. तुम्हाला पुणे जवळ आहे, हे खेड्यापाड्यात नाही, पण शहरात गेले ना, जशी साडी तसाच ब्लाऊज, आणि जसा ब्लाऊज तशीच टिकली, मॅचिंगची टिकली. आता मॅचिंग टिकलीची बी मॅचिंग असावी. काय बाबा, अवघड काम आहे. आमच्या मित्राच्या लग्नात गेलो, आणि ते लग्नाची वेळ झाली. अरे म्हणलं लग्न लावून घ्या. म्हणे नवरदेवाची आजी रुसून बसली. आता म्हणलं ह्या डंगरीला काय झालं रुसायला? मला म्हणे तुम्हीच विचारा. गेलो, म्हणलं काय झालं रुसायला? काय नाही म्हणे महाराज, पोरायनं साडी राणी कलरची आणली आणि ब्लाऊज पीस दुसऱ्याच कलरचा आणला, मॅचिंग होईना. म्या म्हणलं आता ह्या वयात काय करायची मॅचिंग? मला का जीव नाही काय म्हणे. ती जसं म्हणली तसं सांगतो, मला काय जीव नाही का म्हणे. म्हणलं आता ह्या वयात काय करायची मॅचिंग? एक पोराला म्हणलं जाय भाऊ आण राणी कलरचा ब्लाऊज पीस. आणला माझ्याकडे दिला. महाराज म्हणे घाला तिच्या मड्यावर. असंच म्हणतात बरं का ती रागात, घाला म्हणे तिच्या मड्यावर. मग ते मी गेलो, म्हणलं हे घ्या राणी कलरचा ब्लाऊज पीस. हसली म्हातारी. म्हणलं झालं का मॅचिंग? आता हो म्हणे महाराज, आता राणी कलरची साडी आणि राणी कलरचा ब्लाऊज पीस. म्हणलं आता पांढऱ्या केसाला शेंदूर लावती का? हां काय ते? विठाला विठाला. हे बघा, मॅचिंगच करायची असेल तर स्वभावाची करा. कळलं माझं बोलणं? या महाराष्ट्रात एकही कलाकार, एकही वादक, एकही गायक आणि एकही कीर्तनकार तुम्हाला माझ्या विरोधात बोलणारा दिसणार नाही. मी कमावलेली ही संपत्ती आहे बरं का, हे जोक नाही आहे. लक्षात ठेवा, ॲडजस्टमेंट इज द बेस्ट पॉलिसी. जो ॲडजस्ट करतो जो सक्सेस होत असतो. बरोबर आहे ना. हे बघा, एखादी स्त्री दिसायला सुंदर असेल तर एखादा पुरुष तिच्या प्रेमात पडेल. एखादा पुरुष दिसायला सुंदर असेल तर एखादी स्त्री त्याच्या प्रेमात पडेल. पण तुमचा स्वभाव जर सुंदर असेल ना तर जग तुमच्या प्रेमात पडेल. मॅचिंगच करायची तर स्वभावाची करा ना. जाईल तिथं घर आणि जाईल तिथं माणसं आपले होतील. एकदा गायला आले तर सप्ताह हातात येतो, स्वभावाची पावती आहे. कळलं माझं बोलणं? स्वभावाची पावती आहे. महाराजाला कमतरता नाही, गायका वादकाला कमतरता नाही. महाराज स्वभाव महत्त्वाचा असतो, लक्षात ठेवा. मला सांगायचं काय, आज आवडत नाही, बंधनं कुणालाच नको आहेत. आज तिसरं कारण, एकदा मन देवाकडे गेलं की देवाचं होऊन जातं. देव पाहावया गेलो, येताने दुसऱ्याची चप्पल घेऊन आलो. बरोबर आहे ना.
तेथे देवची होणी ठेलो मन लालचावली मन लागलीशे गोडी ते जीवेन सोडी आयसे झाली परत माघारी येत नाही किंवा घेत नाही माझ्या प्रयत्नानं माझं मन तुझ्याकडे यायला तयार नाही देवा मग तुझं भजन करताना माझं मन तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी कसं राहिलं पाहिजे पुत्राची वार्ता पुत्राची वार्ता पुत्राची वार्ता पुत्राची पुत्राची वार्ता पुत्राची पुत्राची वार्ता शुभ ऐके देवी माता शुभ ऐके देवी माता शुभ वार्ता शुभ ऐके जेवी माता पुत्राची शुभ वार्ता ऐकत असताना आईचं मन जेवढं प्रसन्न झालेलं असतं भजन करताना माझं मन तेवढं प्रसन्न व्हावं बघा बरं का वेळोवेळी संप्रदायानं माया हो तुमची महती जास्त गायलेली आहे भगवान शंकराचं मंदिर आहे का नाही पण भगवान शंकराचं नाव घेण्याच्या अगोदर म्हणावं लागतं ओम नम पार्वती पते बोला पार्वती पते हर हर महादेव अगोदर पार्वती मग महादेव सीता बोला सीता तुम्ही जोरात बोला सीता राम राधे श्याम लक्ष्मी नारायण अगोदर लक्ष्मी मग नारायण अगोदर सीता मग राम अगोदर राधा मग श्याम अगोदर पार्वती मग शंकर धन्य माता मग पिता पिता असल्यामुळं मागं ठेवला हां बघ धन्य माता मग पिता कुळी कन्या पुत्र अगोदर कन्या मग पुत्र तुम्ही संत माय बाप मग कृपावंत मातृदेवो मग पितृदेवो भव कळलं माझं पहिलं प्राधान्य महिलेला दिलेलं आहे म्हणून 1500 पहिले तुम्हाला म्हणजे तुम्ही मुख्यमंत्र्याच्याच लाडक्या बहिणी नाहीत हा तुम्ही साधू संताच्या लाडक्या लेकी आहेत लाडकी लेक मी हां मजवर कृपा मुख्यमंत्र्याची बरोबर आहे ना लाडकी लेक मी संताची बरोबर आहे का नाही हे संप्रदायात संताच्या लाडक्या झाल्या आणि इकडं मुख्यमंत्र्याच्या लाडक्या झाल्या पण अडचण अशी झाली महाराज वकील साहेब मागे 6-7 महिन्यापूर्वी निर्णय झाला 75 वर्षाच्या पुढे महिला पुरुषांना एसट्या फुकट आणि त्या एका महिन्यात लोकांची वय 10-10 वर्षांनी वाढली 65चे 75 झाले आणि एसटीचा प्रवास फुकट सुरू झाला आणि मागच्या महिन्यात योजना आली लाडकी बहीण आणि ती कितीवर बंद झाली वयाची मर्यादा 65 केले कर्म झाले त्याचे भोगाले उपजले मेले ऐसे किती लटकते रहणारे सरकार आहे महाराज ते तुम्ही वेळच समजता का त्यांना नाही 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 अजिबात नाही कुठून दुर्बुद्धी सुचली काय आणि वय वाढून बरं आता हे 1500च नाही राहणार आहे माया हो हे युतीचं सरकार आल्यावर हे किती होणार आहे 3000 महिना आणि ज्या बिना पगारीच्या आहे त्या अटॅक येऊन मरणार बरोबर आहे ना बरोबर आहे लक्षात ठेवा बघा लाडक्या लेकी झाल्या का नाही या संताच्या तसं लाडक्या बहिणी मुख्यमंत्र्याच्या झाल्या बरोबर आहे ना साधू संताने परमार्थाने सुद्धा तुम्हाला प्राधान्य पहिलं दिलं म्हणून बघा महिलांची संख्या कीर्तनाला जास्त आहे पहिलं प्राधान्य महिलांना आहे आणि महिलांनी एकदा ठरवलं ना सरकार का वेळ आहे तुम्हाला पगार चालू कराय
विठाला विठाला. माणसं उड्या आणतील, महिलांचं एकदा ठरलं महाराज, बरोबर आहे का नाही? लक्षात ठेवा. बघा, पहिलं प्राधान्य महिलेला आहे, बरोबर आहे ना? पहिलं प्राधान्य महिलांना आहे. लक्ष देऊन आहे का? बरं का, या जगाच्या पाठीवर सर्वात मोठं प्रेमाचं पात्र आई आहे. बघा, मग मी सांगेन तुम्हाला, लक्ष देऊन आहे का? या मायांना 8 दिवसातून 4 दिवस तरी उपवास असतात. मी प्रॅक्टिकल बोलेला, 8 दिवसातून 4 दिवस तरी उपवास असतात आबा. पण यांनी धरलेला उपवास स्वतःसाठी कधीच नसतो. मुलासाठी, मुलीसाठी, नाहीतर नवऱ्यासाठी. यांनी धरलेला उपवास स्वतःसाठी नाही. तुम्ही बघा, प्रत्येक नोकरीमध्ये सुट्टीची आणि पगारवाढीची तरतूद आहे, पण आपल्या घरात बिना पगारीची आणि बिना सुट्टीची एक व्यक्ती राबत राहते, तिचं नाव आई आहे. तिला सुट्टीही नाही आणि तिला पगारही नाही. दीपावळीची सुट्टी बाकी सगळ्यांना आहे हो, आईला दुप्पट काम आहे. कळलं माझं बोल ना? आईला दुप्पट काम आहे, तिला कुठं सुट्टी आहे? चला बोला, या जगाच्या पाठीवर सर्वात मोठं प्रेमाचं पात्र जर सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ पगले, सबसे बड़ी है माँ पगले, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी माँ, सबसे बड़ी है पगले, सबसे बड़ी माँ से बढ़कर कोई नहीं रे, माँ से बढ़कर कोई नहीं रे, माँ देती है रे दुआ, कौन भला दुनिया में माँ की जगह ले सका? कोई कहते क्या होती है माँ, आखिर माँ होती है माँ। सबसे बड़ी है माँ पगले, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ पगले, सबसे बड़ी है सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, माँ से बढ़कर कोई नहीं है, माँ देती है दुआ। सबसे बड़ी है माँ, माँ सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ पगले, सबसे बड़ी है माँ. जगाच्या पाठीवर सर्वात मोठं प्रेमाचं पात्र आई असता. मुलीचं माहेर कुठपर्यंत चांगलं आहे? आई जिवंत आहे तोपर्यंत माहेर चांगलं आहे. माय गेली ना, माहेरचे दरवाजे बंद आहे. जिची माय गेली तिला मायची किंमत विचारा, त्याचा बाप गेला त्याला बापाची किंमत विचारा. अरे विचारा मायची किंमत विद्यमान पंतप्रधानाला, जे निवडून यायच्या अगोदर बी आईचं दर्शन घ्यायचे, निवडून आल्यावर बी आईचंच दर्शन घ्यायचे, आणि वाढदिवस पण आईबरोबरच साजरा करायचे. ठरवलं असतं मोदी साहेबांनी वाढदिवस करायचा तर या जगातली 10 तरी पंतप्रधान एकत्र आणून वाढदिवस करता आला असता. पण माझा वाढदिवस मला जन्म देणाऱ्या आईबरोबर करायचा.
140 करोड जनतेच्या बापाला जर माईच्या आशीर्वादाची गरज आहे, अरे गेलेली सत्ता मोदी साहेब आणू शकतील, पण गेलेल्या माईला नाही आणू शकत। ऐसी कौन सी चीज़ है जो दुनिया में नहीं मिलती? सब कुछ मिलता है इस दुनिया में, पर माँ नहीं मिलती। पैसों से खाना मिलता है, भूख नहीं मिलती। किताब मिलता है, ज्ञान नहीं मिलता। बिस्तर मिलता है, नींद नहीं मिलती। बंगला गाडी मिलते है, माँ बाप नहीं मिलते। गेलेली माय आणि गेलेला बाप पुन्हा तुम्हाला मिळवता येणार नाही। विचारा बापाची किंमत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबाला। अरे महाराष्ट्र विकत घेण्याची ताकद आहे या लोकात, पण बाप बाप असतो, बाप बाप असतो, लक्षात ठेवा। म्हणून मी सांगेल बाळांत या शब्दाचा अर्थच असा आहे, माया हो झालं व्यवस्थित तर बाळ, नाही तर अंत, याला म्हणतात बाळांत। आई जेव्हा मुलाला जन्म देते ना, तेव्हा आईचा सुद्धा पुनर्जन्म होत असतो। करंगळी कापल्याच्या वेदना सहन होत नाही, पण सिझरची परिस्थिती असताना ईदभर पोट कापून मुलाला जन्म द्यायला जी तयार होते ना, तिचं नाव आई आहे। चेहरा पाहिल्यावर प्रेम करणारे खूप माणसं आहे, गुण पाहिल्यावर प्रेम करणारे खूप माणसं आहे, पण आपल्या जीवनात आपला चेहरा न पाहता, आपले गुण अवगुण न पाहता, जन्माला येण्याच्या अगोदर पोटातच जी आपल्यावर प्रेम करते ना, तिला आई म्हणतात। जन्माला येण्याच्या अगोदरपासून एक व्यक्ती प्रेम करणारी आहे, तिचं नाव आई आहे, तिचं नाव आई आहे। जगाच्या पाठीवर चुकीला कोणत्याच अदालतमध्ये माफी नाही, पण एक अदालत आहे ना, तिथं माणसाचे सर्व गुन्हे माफ केले जातात, त्याला आईची अदालत म्हणतात। आईच्या अदालतमध्ये गुन्ह्याला शिक्षा नाही आहे महाराज। म्हणून म्हणतात, लक्ष द्या, तुका म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूपे। नसेल कळत परमार्थाची भाषा तर ये तो सच है कि भगवान है मगर फिर भी अनजान है। धरती पे रूप माँ बाप का उस विधाता की पहचान है। या जगाच्या पाठीवर चालतं बोलतं दैवत जर कोणतं असेल ना, तर आई आहे। प्रतिमा में भगवान नहीं होते, लेकिन प्रतिमा में भगवान जरूर होते। प्रत्येक आईमध्ये देव असतो महाराज। संत आणि आई याच्यात थोडा भेद आहे। आई स्वतःच्या मुलावर प्रेम करते आणि संत जगाच्या मुलावर प्रेम करतात। एवढा भेद जर सोडला तर संत आणि आई याच्यात भेद नाही। ऐसी कळवळाची जाती, करीला भावीन प्रीती। आपल्या जगात या जगाच्या पाठीवर सर्वात जास्त प्रेम करणारी आपल्या जीवनातली आई असते बरं का। बरं गुणवान पोरावर प्रेम करते नवल नाही, अवगुण्यावर त्याच्यापेक्षा जास्त करते, अवगुण्यावर त्याच्यापेक्षा। महाराज हे लेकरं सांभाळू जाणे बायांनीच, ते लहान लहान लेकरं महिलांनी सांभाळावे। पुरुषांना आहे काय जमतं काय? अजिबात नाही। अहो ते लेकरं जन्माला आलेले नवीन नवीन ते दिवसभर झोपतात आणि रात्रभर रडतात, बरोबर आहे ना मायाव? बरं ह्या बिचारीला दिवसभर घरात झोपता येत नाही, कारण घरात सासू नावाचा प्राणी असतो ना, तो सुनेला झोपलेलं नाही पाहू शकत महाराज, बरोबर आहे ना? सुनेला झोपलेलं नाही पाहू शकत ते, बरं काय? आणि ती बोलणारच सुनेला काहीतरी बोलणार सुनेला। एक सासू सुनाला म्हणे, सुनबाई आगाऊपणा करायचं काही काम नाही, हे काय तुझ्या बापाचं घर नाही। सुनबी तेवढ्या जोरात म्हणली, सासूबाई तुमच्या तरी बापाचं कुठे आहे, गप्प बसा की, तेरी बेचूप और मेरी बेचूप, बरोबर आहे का? झोपू देत नाही महाराज। मग ह्या बिचारीला दिवसभरही जागं राहावं लागतं आणि रात्रभरही जागं राहावं लागतं। किती दुःख आहे हो, ते लेकरं जर रडायला लागले तर रात्र शांत होत नाही, लक्षात ठेवा। किती दुःख किती त्रास असतो, मी उदाहरण सांगतो तुम्हाला। लेकरं सांभाळताना त्रास किती होतो बघा।
पूर्वीचा काळ, एवढंच उदाहरण सांगतो. पूर्वीचा काळ मिक्सर नव्हते तेव्हा बाया पाट्यावर चटणी वाटायच्या बघा. पाटा कळतो ना, पाट्यावर चटणी वाटायच्या. माझी आई बी वाटायची. आता हे तुम्हाला नाही कळणार, हे आमच्या काळातलं सांगायला, बरोबर आहे ना. आणि ते पाट्यावर चटणी वाटायच्या बाया. आणि मग याची चटणी वाटणं सुरू झाली की बाहेरून एक आवाज येतो, मम्मी झाली. कळलं तुम्हाला, मम्मी झाली. आता किती मोठं धर्मसंकट आहे बघा. हिचं चटणी वाटणं सुरू, चटणीच्या हात, आणि बाहेर ते प्रोग्राम. ते शी झालेली लेकराची. आता काय करायचं बाबा. मग आता ती बाय काळजी किती घेते बघा. ती माय त्या तिच्या नवऱ्या म्हणते, अहो बाळूची तेवढी शीद व्हा बरं. बरं, नवरा म्हणतो पागल आहे का, मला शीद व्हायला सांगते का. ती म्हणते, अहो मी पागल नाही, मला कळतं तुम्हाला नाही सांगितलं पाहिजे, पण चटणीचे हात आहे माझे, चटणीच्या हाताने शीद होऊ का मी त्याची. अहो माझे हात चटणीचे म्हणून म्हटलं तुम्हीच त्याची शीद व्हा. बघा, हात चटणीचे म्हणून त्या मायनं त्या लेकराची शीद धुतली नाही. किती काळजी करते बघा बरं. तरी पोरगं म्हणतं, आई तुला काही कळत नाही. मला वाटतं त्या हातानं धुवायला पाहिजे होती. आग से मत खेलो जल जाओगे. हा, आग झाली असती ना मग आई कळाली असती, बरोबर आहे का नाही सांगा बरं. मग आई आठवणीत राहिली असती. किती काळजी करते लेकराची. बोला, महाराज म्हणले आपल्या लेकराची गोड बातमी कानावर यावी. ऐका, टोकियो ऑलिम्पिकमध्ये मागच्या वर्षी हरियाणाच्या नीरज चोप्राने भारताला भालाफेकमध्ये पहिलं गोल्ड मेडल मिळवून दिलं. आणि यावर्षी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये त्याला रौप्य पदकावर मला वाटतं समाधान मानावं लागलं. पण त्याला रौप्य पदक जरी मिळालं असेल तर त्याच्या मायेचे उद्गार आहेत, माझ्या पोराला रौप्य पदक जरी मिळालं असेल ना तर ते स्वर्ण पदकापेक्षा माझ्यापेक्षा छोटं नाही. याला म्हणतात पुत्राची वार्ता. शुभायके जेवे माता तैसे राहो माझे मन, तैसे राहो माझे मन, तैसे राहो माझे मन, तैसे राहो माझे मन. गाता ऐकता हरी गुण, गाता ऐकता हरी गुण, तैसे राहो माझे मन, तैसे राहो माझे मन, तैसे राहो माझे मन. गाता ऐकता हरी गुण. गाता नाही मन प्रसन्न असावं आणि ऐकताना सुद्धा मन प्रसन्न असावं. आता हे गाण्याचं काम करताना तुम्ही जांभळ्या देण्याचं, बरोबर आहे ना. गातानी जेवढं मन प्रसन्न, ऐकतानी तेवढं प्रसन्न असावं. भजन ते ओंगळवाणी नरका जाणे चुके ना. गातानाही प्रेम असलं पाहिजे ना, ऐकताना प्रेम असलं पाहिजे. प्रेमाविन भजन नाकाविन मोती, अर्थाविन पोथी वाचून. काही म्हणतात आम्ही रागात गातो, रागात गाण्यापेक्षा अनुरागात गा. काही म्हणतात आमची नेमाची वारी आहे, नेमाची वारी केल्यापेक्षा प्रेमाची वारी करा. देवाला रागापेक्षा अनुराग आणि नेमापेक्षा प्रेम कळतं. काहे तेरे आँखियों में पानी, काहे तेरे आँखियों में पानी पानी पानी, कृष्ण दीवानी मेरा प्रेम दीवानी, दीवानी 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 ओ मेरा प्रेम दीवानी, मेरा कृष्ण दीवानी ओ मेरा प्रेम दीवानी, मेरा कृष्ण दीवानी, दीवानी दीवानी मेरा दीवानी, मेरा प्रेम दीवानी. काहे तेरे आँखियों में पानी, काहे तेरे आँखियों में पानी पानी पानी, कृष्ण दीवानी मेरा प्रेम दीवानी, कृष्ण दीवानी मेरा. प्रेम दीवानी एक दरस दीवानी. गाताना प्रेम असावं, ऐकताना प्रेम असावं. एकच उदाहरण सांगणार आणि थांबणार. राम रावणाचं युद्ध सुरू झालं.
आणि त्या युद्धात रावणाचं सैनिक मारण्यात आलं आणि सीतामातेला घेऊन अयोध्येत आले. लक्ष द्या माझ्याकडे. आणि अयोध्येत आल्यानंतर ज्याने ज्याने जशी कामगिरी केली तसं त्याला बक्षीस द्यायचा कार्यक्रम चालू झाला. सर्वांना बक्षीस दिलं, पण ज्या हनुमंतरायाने एवढी मोठी कामगिरी पार पाडली त्या हनुमंतरायाला काहीच दिलं नाही. सीतामातेला राग आला. सीतामाता प्रभू रामचंद्राला म्हणते, देवा हनुमंतरायाला तुम्ही काही दिलं नाही. प्रभू रामचंद्र म्हणले, सीते हनुमंतरायाला द्यावा असं माझ्याजवळ काही नाही. काय द्यावे त्यासी भावे उत्तराई ठेविता हा पायी. हनुमंतरायाला द्यावा असं माझ्याजवळ काय नाही. सीतामाता म्हणली, मग मी देऊ का. प्रभू रामचंद्र म्हणले, दे. हनुमंतरायाला ऐका, सीतामातेनं आपल्या गळ्यातला बहुमोल नवरत्नाचा हार दिला. प्रसन्न झालं की माणसं काही पण द्यायला तयार असतात. हे 20,000चं घड्याळ आहे. हे काय मी विकत नाही घेतलं, मला गिफ्ट दिलं वाढदिवसाला. हे अंगठी पण गिफ्ट आहे. आता इथं कीर्तन संपल्यावर 2-4 जण अंगठ्या घालतील, त्याचा काय नेम आहे. अहो काय सांगता, कुणाच्या मनात काय येऊन जाईन का नाही. हे बघा, तुम्ही हसून नुकसान करू नका माझा. चांगल्या कामाला लोक कुठं चांगलं म्हणले आजपर्यंत. हसू द्या, हसले तर पण घाला, ज्याला घालायचे त्यानं घाला, काही प्रॉब्लेम नाही. बरोबर आहे. प्रसन्न झाले की माणसं काही पण द्यायला तयार असतात बरं का. लक्ष देऊ नये का. सीतामातेनं नवरत्नाचा हार दिला. हनुमंतरायानं हार घेतला, मणी फोडायचे पाहिजे फेकून द्यायचे. सीतामातेला राग आला. सीतामाता म्हणते, हनुमंता माझ्या गळ्यातला बहुमोल नवरत्नाचा हार तुम्हाला दिला, मणी फोडून काय पाहता आणि फेकून काय देत आहे. हनुमंतराय म्हणले, मैया या मण्यामध्ये मी माझ्या रामाला पाहते. सीतामाता म्हणली, मण्यात कुठं राम असतो का. म्हणे याच्यात राम नाही. म्हणे नाही. मग याचं माझ्याजवळ काम नाही, दिला फेकून. जो नहीं राम का वो नहीं काम का. जिंदगी जब तक रहेगी फुर्सत न होगी काम से, कुछ समय ऐसा निकालो प्रेम कर लो राम से. संसारियों के साथ रहोगे तो काम की याद आएगी, संतों के साथ रहोगे तो राम की याद आएगी. लक्षात ठेवा. हनुमंतरायांना हारच फेकून दिला महाराज. सीतामातेला राग आला. सीतामाता म्हणते, हनुमंता या मण्यात राम नाही म्हणून तुम्ही हार फेकून दिला. हा देह आहे तुमचा, या देहात तरी राम आहे का. हनुमंतराय म्हणले, मैया या देहात राम आहे काय विचारताय कशाला. समोर उभे राहिले, छाती फाडली, विदीर्ण केली छाती आणि राम लक्ष्मण सीता या तिघांचं दर्शन हृदयात करून दिलं. श्रीराम जानकी बैठे मेरे सीने में, श्रीराम जानकी
वा या चैतन्याने जागावं. फाडली छाती राम लक्ष्मण सीता तिघांचं दर्शन हृदयात करून दिलं. आता जर एखाद्याची छाती फाडली तर नुसत्या विमल गोवा सितार धनाधन धनाधन 90 भिंगरी. हां बरोबर. एखाद्या महाराजाची फाडली तर नुसते पाकिटच धन धन धन. हनुमंतरायाने छाती फाडली राम लक्ष्मण सीता तिघांचं दर्शन हृदयात करून दिलं. प्रभू रामचंद्र प्रसन्न झाले. प्रभू रामचंद्र म्हणले मागा काय मागायचं. हनुमंतराय म्हणले मला काही नको देवा, माझी इच्छा आहे म्हणून मागा. हनुमंतराय म्हणले मला नकोय. पायोजी मैने राम रतन धन पायो, पायोजी मैने राम रतन धन पायो, पायोजी मैने राम रतन पायो, पायोजी मैने राम रतन धन पायो. मिळवलं राम नामाचं धन, काही नको. माझी इच्छा आहे म्हणून काहीतरी मागा. एक काम करा देवा, तुमची इच्छा आहे ना मला काहीतरी द्यायची, मग जिथं तुमची कथा चालू आहे तिथं मला ती जाऊन ऐकता यावी, आणि जिथं तुमची कथा नाही तिथं मला ती गाता यावी. गाता ऐकता हरिगुण तैसे राहो माझे मन, गाता ऐकता हरिगुण नादी लुब्ध झाला मृग देह विसरला अंग. तैसे राहो माझे मन तुका म्हणे पाहे घड्याळाकड, आहे का नाही, कासवीचे पिले माय. तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरिगुण. विठोबा रखुमार हरि जय जय, हरि जय जय, जय जय विठोबा रखुमाये. हरि हातवर सर्वांनी एकदम सरळ, एकदम सरळ. महिला पुरुष जेंट्स लेडीज मेल फिमेल बाया माणसं गडी माणसं आव सर्वांनी. हा इको द्या. हा पेटी चलो. ले ले हरि का नाम विठ्ठल पांडुरंगा, हरि हरि तो ले ले हरि का नाम विठ्ठल पांडुरंगा. ले ले हरि का नाम विठ्ठल पांडुरंगा, ले ले हरि का नाम विठ्ठल पांडुरंगा. पांडुरंगा 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 पांडुरंगा
क्या बात हरि बोल। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। विठ्ठल माझा। गोड आहे पण ये दुश्मन घड्याळ रुक नाही रहा है, वेळ संपत आलेला आहे। वाह, छान भजन केलं, धन्यवाद। बोलण्यासारखं भरपूर आहे, वेळ संपत आलेला आहे। 2-3 मिनटं माझ्या हातात आहे, तेवढे घेणार आहे आणि थांबणार आहे। सज्जनो, आपला सुरू असणारा हा नामसप्ताह राजेश्वराच्या दरबारामध्ये, राजे गावामध्ये आणि राज ऐश्वर्यामध्ये, पुन्हा एकदा उल्लेख करतो, सप्ताह करायचा असेल तर राजे गावासारखा करा। काय गोड आहे महाराज, मी खरंच एवढा कंटाळलेलो आहे आज, मी सांगू नाही शकत। पण माझा मी म्हणजे कालपासून 1 तास झोपलेलो आहे, कारण सकाळची फ्लाईट असल्यामुळं झोपलोच नाही आणि ती लेट झाल्यामुळं मग तिथंच 9:40ची फ्लाईट, मग तिथंच बसावं लागलं आणि दिवस पुन्हा मुंबईतून इथं यायला प्रवासात एवढं थकलेलो आहे मी। पण इथं आल्यानंतर सगळा थकवाच गेला महाराज, भाग गेला शीन गेला, बस एवढं गोड नियोजन केलं कार्यकर्त्यासाठी, टाळ्या वाजवा जोरदार। मला कौतुक आहे महाराज, आणि या कार्यक्रमाला सगळ्यांनी मदत करा। माझी सर्वांना विनंती आहे दादा, या वैभवाला धक्का लागू देऊ नका, कळकळीची विनंती आहे माझी। हे वैभव उभं करायला काही वर्षे गेलेत, 42वं वर्ष आहे ना, 42 वर्षानंतर हे वैभव इथं उभं राहिलं आहे, याला नजर लागू नये हीच भगवान शंकराच्या चरणी प्रार्थना आहे। आणि महाराज किती निस्वार्थ गाव आहे, एकही माणूस मला म्हणला नाही महाराज आम्ही कार्यकर्ते का आमचं नाव घ्या, काहीच नाही कोणी म्हणलं। आणि एवढा निस्वार्थ भाव असेल तर कार्यक्रमाला कशाला नजर लागेल महाराज। आणि माझी विनंती आहे सगळ्यांना, भरभरून मदत करा, या कार्यक्रमाला भरभरून मदत करा। हे बघा, भूक लागली एवढी खाणं प्रकृती आहे, भूक लागली याच्यापेक्षा जास्त खाणं विकृती आहे, पण आपल्याला भूक असताना आपल्या ताटातली अर्धी भाकर दुसऱ्याला खाऊ घालणं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे। आपल्या संस्कृतीला जपा। श्रीमंती कोणती आबा, भाकरीबरोबर भूक असावी, अंथरुणाबरोबर झोप असावी आणि श्रीमंतीबरोबर दान असावं, हा जगातला 1 नंबरचा श्रीमंत। भाकर आहे भूक नाही दरिद्री आहे, अंथरुण आहे झोप नाही दरिद्री आहे, पैसा असून दान करत नसेल तर दरिद्री आहे, काय जाळायचं का त्याच्या पैशाला। एवढ्या चांगल्या कार्यक्रमात जर द्यायची इच्छा होत नसेल तर तुझ्या पैशाला काय करायचं महाराज। तुका म्हणे सत्यकर्मा व्हावे घातलिया भय नरका जाणे, चांगल्या कामाला मदत करा। या कार्यक्रमात चुका काढायसारखं काहीच नाही बरं का, चूक काढायसारखं काहीच नाही, नाही तर हे फुटलं म्हणून भांडणं करसाल, काहीला फक्त निमित्त लागतं महाराज। प्रतिक्रिया देण्यापेक्षा प्रतिसाद द्या, कळलं माझं बोल, प्रतिक्रिया देण्यापेक्षा प्रतिसाद द्या। आणि करणारे माणसं चुकत असतात। आता पोरं आहेत पुढं, तरुण होतील थोड्याफार मागं, काही उगा म्हाताऱ्या माणसाने वजन टाकायचं नाही। आम्ही का तुमच्यासारखे होतो, तू का साधा होता, साऱ्या राजेगावला तो इतिहास माहिती आहे, बरोबर आहे ना। वय वाढलं म्हणून लोक बोलत नाही, एवढाच अर्थ आहे। आणि पोरं पुढं होत असतील तर ज्येष्ठानं मागं उभं राहिलं पाहिजे। तरुणांची साथ आणि ज्येष्ठांचा आशीर्वाद असेल तर कोणतंच काम मागं राहत नाही महाराज। त्या मंडळीने इथपर्यंत चालून आपल्याजवळ आणून ठेवलं ना, त्यांना बी डावलायचं नाही, त्यांचा सल्ला घ्या। ते सांगत असतील एखादी गोष्ट तर आपण ऐका, पण म्हाताऱ्यानं बी प्रेमान सांगा, बरोबर आहे ना। म्हाताऱ्या माणसानं बी प्रेमान सांगा, पोरं इथं कमी जास्त आहे, नक्की ऐकतील ते, काही चिंता नाही। माझी विनंती आहे, चांगल्या कामाला मदत करा, प्रतिक्रिया देण्यापेक्षा प्रतिसाद द्या। बरं असं आहे ना महाराज, काही माणसाला चुका काढायची सवय असते, आता त्याला नाविलाज आहे। त्या शिंदे साहेबांमागं निर्णय घेतला, 75 वर्षाच्या पुढं महिला पुरुषांना एसट्या फुकट, चांगली गोष्ट आहे ना। 75 वर्षाच्या पुढं महिला पुरुषांना एसट्या फुकट। एक मीडियावालं गेलं आणि त्या बाईला म्हणे, कसा वाटला शिंदे साहेबाचा निर्णय, आता कधी माहेराला जा, कधी या, पैसे लागणार नाही। ती बाई म्हणे, काय धडाचा निर्णय नाही हा, काय फायदा एसट्या फुकट करून, मग माहेर गावात रिक्षा फुकट पाहिजे। वागत सांगू ना, हां आता बघा बरं, चूक काढायची म्हणल्यावर कशात निघत नाही, कशातही चुका निघतात। एक वाक्य बोलतो, जो मेहनत करता है उसे गलती होती है, जो मेहनत करता है उसे गलती होती है, निकम्मों की जिंदगी दूसरों की गलती खोजने में बीत जाती है।
ज्याला मेहनत करायची नाही तर आयुष्य चुका काढण्यात जातं महाराज. आणि चुका काढणारी माणसं चुकाच काढतात. त्याच्याकडून चांगल्याची अपेक्षा ठेवू नका, अजिबात ठेवायचे नाही महाराज. इग्नोर करा त्याला आणि पुढं चला. भुंकती ते द्यावे भुंकू, आपण नाही त्याचे शिकू. काय करायचं त्याच्याला? बरं, जे जास्त देतं ते बेजार नाही करत, कमी देतं तिलाही बेजार करतं. 11 रुपये वर्गणी देणार, पाहुण्या रावळ्या सगट पंक्तीला जेव्हा येणार, तांब्यात बुंदी घालून कुत्र्याला वाढण नेणार आणि पुन्हा हिशोब विचारायला तयार राहणार. किती उरले? त्याला म्हणायचं तू 11 घेऊन जाय बरं, आम्ही उरलेल्याच पाहून घेऊ निघेतून. बरं, जे लय चौकाशा, महाराज जेव नव्हता पाहिजे, पखवाजा तेव नव्हता पाहिजे, गायक घेऊ नव्हता पाहिजे, माईक तेव नव्हता पाहिजे, साऊंड इकडं पाहिजे होता, भोंग्या तिकडं पाहिजे होता. भोंग्याच घेऊन जाय तुझ्या घरी आणि येऊ नको पुन्हा इकडं. किती चौकाशा. अरे चांगलं व्हायला लागलं तर चांगलं म्हणा. जमत नाही एखाद्यानं चांगला बंगला बांधला, कोणाचं घर होतं ते आम्ही जेवलो यांचं ना, बरोबर आहे ना अमोल भाऊ. गोड घर बांधलं महाराज. महाराजाची आल्यावर व्यवस्था रोडवर झाली का नाही तिथल्या तिथं. मग आपल्याला वास्तुशांतीला बोलवलं. आपलं काम काय? छान बांधलं होतं तुम्ही घर. नाही होत आमच्याकडून बांधणं, पण तुम्ही बांधलं तरी आम्हाला आनंद आहे. अहो तुमचं घर म्हणजे आमचंच आहे. एखादा महाराज आला तर आम्ही तुमच्या घरी हक्कानं आणू शकतो का नाही? कौतुक करा, जेवण करा, निघून या, आपलं काम झालं. कौतुकं करत नाही, जेवण करत नाही, तिथं जाऊन शानपणा करतो. POP जमली नाही, फरशीच बरोबर नाही, कलरच काऊन जमला नाही, वालपुटीच काऊन केली नाही. आता या संडासच्या दरवाजाला बादली लावावं लागते. तो तेवढी कडीची व्यवस्था करून घे ना. ह्याच्या POPचा आपण पाहून घेऊ पुन्हा काय होईन तर, बरोबर आहे ना. एखाद्यानं 4 व्हीलर गाडी घेतली, आपल्याला पेढे खाय बोलवलं. आपलं काम काय? पेढे खायचे. छान घेतली हो तुम्ही गाडी, नाही होत आमच्याकडून घेणं, पण तुम्ही घेतली तरी आम्हाला आनंद आहे. अहो तुमची गाडी म्हणजे आमचीच आहे. एखाद्या दिवशी आजारी पडलो तर तुमची गाडी आम्हाला उपयोगाला येणार नाही का? कौतुक करा, पेढे खा, निघून या, आपलं काम झालं. कौतुकं करत नाही, पेढे खात नाही. 4 माणसं बाजूला घेतं आणि चर्चा करतं. हप्त्यावर घेतली असेल, हप्त्यावर घेऊ दे, नाही तर सप्त्यावर घेऊ दे, तुला प्रॉब्लेम काय आहे? देणारे द्यायला लागले, करणारे करायला लागले, तुला अडचण काय? चांगलं काम होत असेल. हे बघा, ज्याला आवडत नाही त्याने इकडे यायचं नाही. ज्याला आवडत नाही त्यांना इकडं यायचं नाही आणि द्यायचं बी नाही, पण करणाऱ्याला शिव्या द्यायच्या नाही. कळलं माझं बोलणं? तुला आवडत नाही, येऊ नको ना तू. अरे येऊ बी नको, देऊ बी नको, चल. त्या वाचून काही राहत नाही. जगाच्या मालकाचं काम आहे ते, तोच सगळ्याला देणार आहे. आपण त्याला काय देणार आहे महाराज? आणि त्याचं काम त्यानं आपल्याला दिलं तर तो आपल्याला देईल ना. आपण जर त्याने दिलं तेव्हा आपण त्याला देऊ ना महाराज. घेशी तेव्हा देशी, ऐसा असशी उदार. आणि तपे विन दैवत आणि दिल्या विन प्राप्त. दिल्याशिवाय मिळत नाही. ज्यांची देणगी राहिली असन, 5वा दिवस आज, उद्या सकाळी 9 वाजता आणून द्या. हे बघा, पुन्हा एकदा सांगतो, तुम्ही दिली तर राहणार नाही, पण तुमचा सहभाग होणार नाही. राम मंदिर बांधायचं होतं तेव्हा प्रत्येक हिंदूकडून 100 रुपये घेतले. BJPकडे काय पैसा कमी नव्हता, पण प्रत्येकाला वाटावं या मंदिराला 1 वीट माझी आहे म्हणून 100 रुपये. आज ठरवलं तर एकटा माणूस इथं सप्ताह करेल महाराज. काय अडचण आहे या गावात? एकटा माणूस सप्ताह करेल, मी गॅरंटीने सांगतो. काय नाही झालं अडचण सप्ताह करायला, पण सगळ्यांनी करण्याची मजा काही वेगळी आहे. म्हणून तुम्ही सगळ्यांनी सहकार्य करा. सर्वांनी उद्या आपली देणगी राहिली असेल तर आणून द्या, बरोबर आहे ना. आणि जे इथं नाही देत त्याचे दवाखान्यात जातात. नाही, खरं आहे ते. ज्याचे इथं नाही गेले त्याचे पोलीस स्टेशनला जातात, बरोबर आहे ना, कोर्टात जातात. म्हणून इथं द्या. भगवान राजेश्वराच्या दरबारात आपण सगळ्यांनी मदत करा, सर्वांनी सहकार्य करा. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना धन्यवाद देतो. 3-4 मिनटं जास्त झाले, त्याबद्दल सर्वांची क्षमा माफी. पावसानं बदबद पडाव, उघडून जावं, झड लावू. 11 वाजून गेले तरी काय म्हणतात तुकाराम महाराज? उरक म्हणतात. आता दुसरं काहीच म्हणत नाही. आपला राजीनामा मागायच्या आत आपण सही करून तयार ठेवावा, हे शानपणाचं लक्षण असतं. अरे कुठंतरी थांबलं पाहिजे. थांबा वेळेत, माणसानं वेळेत थांबलं की म्हणजे बरं असतं. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्या गावकऱ्यांना धन्यवाद. आणि या ठिकाणी वाणीला विराम. ज्ञानेश्वर एक मिनिट थांबा. तुकाराम तुकाराम खाली बसा, 1 सेकंद बसा. हे बघा, मी काही वेळेच्या पुढे गेलो नाही. आता जे गेले ते जाऊ द्या. असं माणसातून उठून जाणं चांगलं नसतं.